Chapter number 5th, vector. ओके, 11वीचा सेम सिलेबस 12वीला आहे. Scalar quantity, a quantity which can be completely described by magnitude only is called scalar quantity. ज्यात फक्त आपलं मॅग्निट्यूड असेल त्याला आपण स्कॅलर म्हणतो. एक्झाम्पल मास, लेंथ, टेम्परेचर, एरिया, व्हॉल्यूम, टाइम, डिस्टन्स, स्पीड, वर्क, मनी, व्होल्टेज, डेन्सिटी, वेस्ट एक्सेट्रा. अ क्वांटिटी, मॅग्निट्यूड अँड डिरेक्शन त्याला म्हणतो व्हेक्टर. डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी, फोर्स, इलेक्ट्रिक फील्ड, ॲक्सलरेशन, मोमेंटम, ज्याला दिशा पण असते तिला आपण काय म्हणतो, व्हेक्टर म्हणतो. रिप्रेझेंटेशन ऑफ व्हेक्टर. सपोज ए इज द इनिशियल पॉइंट, करेक्ट. बी इज द टर्मिनल और फायनल पॉइंट. देन बार का चालला बघा, ए पासून बी कडे, इनिशियल पासून टर्मिनल कडे. मग आपण काय करतो, ए बी बार घेतो, करेक्ट. Vector is represented by directed line segment. The segment AB with direction from A to B denotes the vector AB bar, read as AB bar, while direction of B to A denote vector BA bar. समजा इथं B असता तुमचा आणि इथं A असता, तर आपण काय केलं या ठिकाणी AB bar. या ठिकाणी बघा, ए आहेत, ए पासून कुठे गेलेला आहेत, बी, इनिशियल अँड टर्मिनल, म्हणून ए बी बार. जर समजा इथे बी असता आणि टर्मिनल ए असता तर काय केलं असतं, बी ए बार. Magnitude of vectors. The magnitude or size length A bar is denoted by modulus AB bar and define the length of segment AB. म्हणजे जर तुमचा मॉड्युलस ऑफ ए बी बार असेल तर त्याची काय असे ही लेंथ. मॅग्निट्यूड ऑफ व्हेक्टर्स ए बार, बी बार, सी बार काय, मॉड ऑफ ए बार, मॉड ऑफ बी बार, मॉड ऑफ सी बार. झिरो वेक्टर बघा इक्वल्स टू 0 असेल तर 0 म्हणजे ए इंटू ए बार. युनिट व्हेक्टर, अ व्हेक्टर हुज मॅग्निट्यूड इज युनिटी म्हणजेच 1 असेल तर तुमचा काय झाला तो युनिट व्हेक्टर. The unit vectors in the direction of given by a bar denoted by a cap, read as what, a cap or a hat. आपण पण काय शब्द घेणार, कायम a capच घेणार आहोत, hat घेणार नाही. जर हे चिन्ह असेल बघा वरती, असं जर चिन्ह असेल तर काय म्हणायचं, a cap म्हणायचं. Co-initial or co-terminus vector. Vectors having same initial point are called as co-initial vectors. जर दोघांचं जर सेम इनिशियल पॉइंट असेल, बघा ह्या ए आणि बी चा इनिशियल पॉइंट काय आहेत, सारखा आहे, म्हणून काय झालं याचा को टर्मिनस, सॉरी को इनिशियल. Whereas vector having same terminal point are called, या ठिकाणी बघा दोघांचा टर्मिनल काय, कोटर मायनस. या ठिकाणी बघा इनिशियल पॉइंट जर दोघांचा सारखा असेल त्याला काय म्हणतात, को इनिशियल. आणि जर हे दोघं एकाच ठिकाणी जाऊन जर टर्मिनल पॉइंट एक असेल त्याला काय म्हणतात, कोटर मायनस. करेक्ट. इक्वल वेक्टर, दोघं कसे असतील, सारखे असतील, दोघांची डिरेक्शन सारखी पाहिजे. बघा ए आणि बी ची सारखी आहेत पण सी आणि डी ची सारखी आहेत का, नाही, कुणाला इक्वल वेक्टर म्हणायचं नाही. म्हणजे सपोज बघा या दोघांची दिशा सारखी आहेत म्हणून काय झाले, ए बार इक्वल्स टू बी बार. परंतु असे जर असतील तुमचे
डी आणि सी, तर डी बार इज नॉट इक्वल सी बार, याला काय म्हणायचं मग, इक्वल वेक्टर. निगेटिव्ह, निगेटिव्ह म्हणजे काय, दोघांचं दिशा काय अपोजिट असणे, त्याला निगेटिव्ह असं म्हणतात. कोलिनियर, vectors are said to be collinear vectors if they are parallel to same line or they are along the same line. हे कशा असतील, एक तर दोघांना पॅरल असतील किंवा दे आर अलॉंग द सेम लाईन, किंवा एकाच रेषेमध्ये असतील. आणि फ्री म्हणजे कसा पण, त्याला लिमिट नाही. लोकलाइज वेक्टर, ऍक्टिव्हिटी तुम्ही भरून घ्या. आता नेक्स्ट आहे तुमचं अल्जेब्रा ऑफ वेक्टर. त्याच्यामध्ये स्कॅलर मल्टिप्लिकेशन. टू ए बार हॅज द सेम डिरेक्शन ऑफ ए बार बट इज ट्वाइस अलॉंग ए बार. असं त्या डबल आहे. लेट ए बार बी वेक्टर अँड के बी द स्कॅलर, then vector k a bar, the scalar multiple is defined the scalar multiple is defined vector whose magnitude is k a bar equals to mod of k into mod of a bar, where a bar vector a bar and same direction k if greater than 0 and opposite direction of k is less than 0. नोट बघा, ह्या नोट महत्वाच्या आहेत, सगळे लिहून ठेवायच्या पुस्तकामध्ये या. if k equals to 0 then k bar equals to what, 0. ही पहिली 0 bar. A bar and k bar are collinear and parallel vectors. Two non-zero vectors a bar b bar are collinear or parallel if a bar equals to what, mb bar, where m is not equals to 0. युनिट असेल तर बघा, a bar divided mod of a bar equals to a cap. हे तुमचं युनिट लेटर, आणि हे फार महत्वाचं आहे, प्रॉब्लेम सॉल्व करताना लागणार. जर के असेल तर के बार, याला काय करायचं, के ने मल्टिप्लाय करायचं. लेंथ, ऍडिशन तर सोपीच आहेत. पॅरलोग्राम बघा, ए बार बी बार इक्वल्स टू व्हॉट, सी बार. ट्रायंगल लॉ ऑफ ऍडिशन, ए सी बार काय तुमचा, ए बार बी बार प्लस बी बार आणि ए बार. सबट्रॅक्शन पण सोपं आहेत, मायनस करायचं फक्त बस. हे बघा या ठिकाणी असा लिहित कशी आहेत, या प्रकारात तो लिहायचा. नोट पहिलं बघा, if velocity vector a bar b bar are acting simultaneously when use parallelogram law of addition. सेम बघा, वन आफ्टर अनदर देन यूज ट्रायंगल लॉ. जर ऍडिशन असेल तर कुठला घ्या, पॅरलोग्राम लॉ घ्या, आणि जर ते ऍक्टिंग वन आफ्टर असेल तर कुठला घ्या, ट्रायंगल लॉ घ्या. ऍडिशन ऑफ वेक्टर टू अपोजिट डिरेक्शन गिव्स 0 बार. ऑपोजिट डिरेक्शनला बघा, हा या डिरेक्शनला आहेत आणि हा अपोजिट, तर कायम काय असतो, ऑलवेज 0 असतो. ए बार प्लस बी इक्वल्स टू बी बार प्लस ए बार. ए बार प्लस सी बार असोसिएटिव्ह, कम्युटेटिव्ह, ऍडिटिव्ह. एम असेल त्याचा एम याला गुणा, एन याला गुणा, परत एम याला, एन बी ला, परत एम एन याला गुणून घ्या.
फक्त ही बघा ट्रायंगल इक्वेलिटी काय, mod of a bar plus b bar less than or equals to separately mod a bar plus b bar. This is known as triangle inequality. Two non-zero vectors a bar and b bar are collinear if and only if there exists scalar m and n, at least one them non-zero such as m a bar plus n b bar equals to 0 bar. Let a bar and b bar are non-zero collinear vectors. Vector average co-planar with a bar and b bar. If and only if exists unique scalar t1 t2 such that r equals to t1 a bar plus t2 b bar. थेरम हम डायरेक्टली आपण कसे घेणार आहोत, एक्झाम्पल मध्ये घेणार आहोत. या ठिकाणी जर टू घेण्यास x2 बार मायनस x1 बार y2 बार मायनस y cos z2 बार z2 minus z1 चा स्क्वेअर. In general, non-zero vector a bar in space can be expressed in equally linear combination of I, j, k such as I bar equals to I1 cap plus A2 j cap plus A3 k cap where is scalar. तो कसा काढतात, a bar equals to A1 square plus A2 square plus A3 square. या ठिकाणी नोट, फर्स्ट बघा, if a bar equals to A1 I cap A2 j cap plus A3 k cap and b bar equals to B1 I cap B2 j cap plus B3, then a bar equals to b bar if a1 equals to b1 a2 equals to b2 equals to what b3. प्लस करताना कधी पण काय करायचं बघा, जे आय कॅप आहेत आय कॅप त्यांची बेरीज जे कॅपची बेरीज आणि के कॅपची बेरीज के मल्टिप्लाय न करतात. हा पण महत्वाचा आहे बघा. ए बार काय करतो A1 आय कॅप प्लस A2 जे कॅप प्लस A3 कॅप, ए बार काय असतो मॉड्युलस ऑफ अंडर रूट ऑफ A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस A3 स्क्वेअर. एक्सरसाइज 5.1 तर तुम्हाला सगळे प्रॉब्लेम्स क्लिअर होऊन जातील. एक्सरसाइज आपण काय करूया आता 5.1 या ठिकाणी घेऊया. एक्सरसाइज 5.1. Question 1. The vector a bar is rated due to north. The vector a bar is directed to the north and
to the north and directed due north है directed due north and magnitude of a bar म्हणजेच mod of a bar equals to 24. The vector b bar is directed due west. The vector b bar is directed due west and b bar equals to 7. Find mod of a bar plus b bar. Okay. Answer बघा आता. सगळ्यात महत्त्वाचं जर आपण डिरेक्शन जर पाहिली आपण काय करतो काय मी नॉर्थ असते करेक्ट हे साऊथ ही ईस्ट आणि ही वेस्ट करेक्ट. तुम्हाला काय म्हटलंय त्यांनी की ए बार कसा आहे नॉर्थला आहे म्हणजेच बघा हा ए बार करेक्ट हा नॉर्थला आहे का ए बार हा किती आला तुमचा 24. त्याच्यानंतर बी बार कसा आहे वेस्ट कडे वेस्ट कुठे इकडे आहे हा झाला बी बार हा किती आहे 7. तुम्हाला कुठलं विचारलेलं आहे ए बी बार विचारलेला आहे करेक्ट. मग आता आन्सर मध्ये बघा ही फिगर कळाली ना ए बार कुठे नॉर्थला आहे बी बार कुठे आहेत वेस्टला आहे तुम्हाला हे ए बी बार विचारलेला आहे ए बार इक्वल्स टू 24 बी बार इक्वल्स टू 7 म्हणून मग बघा या ठिकाणी स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस बी चा स्क्वेअर इक्वल्स टू 24 चा स्क्वेअर 7 चा स्क्वेअर 576 अधिक 49 म्हणून मग किती होत आहे 625. इथे काय म्हणून टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड
या ठिकाणी बार बाकी आहेत. In the triangle PQR, PQ bar equals to 2A bar त्याच्यानंतर and QR bar equals to 2B bar. The midpoint of PR is M. The midpoint of PR is M. Find the following vectors in terms of A bar and B bar. Find the following vectors in terms of A bar and B bar. पहिला काय आहे तुमचा PR bar, second PM bar, third QM bar. ओके, फिगर काढून घेऊया आपण. PQ R यांचा मिड पॉइंट काय PR चा EM आहे. म्हणजे आपल्याला काय फाइंड करायचंय QM सुद्धा काय करायचं आहे फाइंड. आता याचा हा मिड पॉइंट आहे म्हणजे हे दोन भाग कसे येतील सारखे येतील. PQ बार त्यांनी दिलेला आहे किती दिलेला आहे 2A बार आणि QR पण दिलेला आहे Q पासून R पर्यंत गेला म्हणजे बार तिकडे जाईल 2B बार. करेक्ट. PQ bar equals to 2A bar, QR bar equals to what 2B bar. हे काय तुम्हाला दिलेलं आहे. मग in triangle PQR by using the triangle law of addition,
बघा पी आर बार इक्वल्स टू पी क्यू बार प्लस क्यू आर बार. म्हणून मग पी आर बार 2a बार प्लस 2b बार, म्हणून पी आर बार 2 बाहेर कॉमन काढून घ्या, ए बार प्लस बी बार. हे झालं तुमचं पहिल्याचं आन्सर. सेकंड, हा जो पीएम आहेत हा कोणाचे निम्मा आहेत? पी आर चे निम्मा आहेत. करेक्ट. मग पीएम बार हाफ इंटू वॉट? पी आर बार. पी आर बार काय? 2a बार प्लस बी बार. हे 2 काय झाले? कट. म्हणून पीएम बार काय झाले? ए बार प्लस बी बार. थर्ड नंबर, इन ट्रायंगल. आता तुम्हाला हा विचारलं क्यूएम. मग आता इन ट्रायंगल काय घ्या तुम्ही? पी एम क्यू घ्या. हा ट्रायंगल घ्या, पी एम क्यू, पी क्यू एम घ्या. इन ट्रायंगल पी क्यू एम फ्रॉम लॉ ऑफ ॲडिशन वापरा या ठिकाणी. पी एम बार इक्वल्स टू वॉट? पी क्यू बार प्लस क्यू एम बार. इकडे बघा आता आपण पी एम बार इक्वल्स टू पी क्यू बार प्लस क्यू एम बार. लॉ ऑफ ॲडिशन. पी एम काय तुमचा? ए बार प्लस बी बार. पी क्यू काय? 2a बार प्लस क्यू एम बार. 2 इकडे उद्या, ए बार प्लस बी बार मायनस 2a बार. म्हणून क्यू एम बार इक्वल्स टू बी बार मायनस ए बार. हे झालं तुमचं तिसऱ्याचा आन्सर.